नमस्कार. सत्य की जय हो. मी इरवंत सूर्यकार. सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह कलेक्टर ऑफिस कार्यालय नांदेड येथून आपण लाईव्ह घेत आहोत. जीवनमरणाचा प्रश्न. आपण भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 77-78 वर्षे झाली, परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये सामाजिक असमानता, विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. हे यावरून दिसून येते. कारण पिंपरी महिपाल हे गाव नांदेडपासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर आहे. नांदेड शहराच्या नजीक असलेले गाव, या गावामध्ये जवळपास 10 कुटुंब ही पारधी समुदायाची आहेत, जेणेकरून ते त्या गावामध्ये गेल्या 4 पिढ्या वास्तव्यास आहेत आणि स्वतः गायरान जमिनी, स्वतःच्या जमिनी कसून खात आहेत. परंतु तेथील गाव गुंडांनी या 10 कुटुंबाला नाहक त्रास दिला आणि नाहक त्रास दिल्यामुळे गेल्या 2017पासून ते आजपर्यंत गावातल्या त्यांच्या वस्तीवर, पारधी वस्तीवर आक्रमण करून त्यांचे अक्षरशः कुटुंबाला बेदखल करण्याचं काम त्या गावातील गावगुंडांनी केलेलं होतं. म्हणून 2017पासून ते 2025-26पर्यंत ती मागणी सातत्याने मागणी घेऊन येत आहेत कलेक्टर ऑफिसला. म्हणून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. शिलाताई संजू कुमार शिंदे ह्या तिथल्या रहिवासी आहेत, पारधी समुदायातील नेतृत्व करतात महिलांचं. त्या उपोषणाला बसलेल्या आहेत काल 30 मार्च 2026पासून कलेक्टर ऑफिससमोर. तर आपण शिलाताईकडूनच जाणून घेऊयात त्यांचं म्हणणं काय आहे, शासन दरबारी त्यांच्या मागण्या प्रमुख काय आहेत. तर मी शिलाताईला नमस्कार करतो. ताई नमस्कार. हां, जय भीम, जिंदाबाद. जिंदाबाद. मी शिलाताई शिंदे, पिंपरी महिपालची रहिवासी आहे. माझा आज वडिलाला 4 पिढ्या झाल्यात. माझा आजोबा राहत गेला तिथं गायरान जमीन आहे 5 एकर 13 गुंठे. ती जमीन कसून खातात. माझे 7 भाऊ आहेत आणि आम्ही 2 बहिणी आहेत. असे आमचं कुटुंब आहे. 10 कुटुंब तिथं पारधी समाजाचं आहे पिंपरी महिपालमध्ये. गेल्या 2016-17पासून गावगुंड लोकांनी आमच्यावर अत्याचार, अन्याय, घरं जाळपोळ करणे, मारहाण करणे, लेकरांना छेडछाणी करणे, गावातून बेदखल करायचं काम केलं. मी गेले 2017मध्ये 11 महिने इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. चंद्रशेखर मीना साहेब होते SP साहेब आणि अरुण डोगरे कलेक्टर साहेब होते 2017मध्ये. त्यानं गावात येऊन शांतता कमिटीची मीटिंग घेऊन मला सतत त्यानं आश्वासन देऊन, ताई आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका, तुम्ही गावात राहा. अनेक वेळा मी उपोषण आंदोलनाचे पत्र दिले, उपोषणं केले. त्यानं आश्वासन दिलं, मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आज आमचे लेकरं बाळं उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. ना गावात कोणी काम देते, ना वाहनात बसू देतात, ना गावात कुठल्याही आम्हाला सोयीसुविधा नाही आहे. माझी आई गेल्या वर्षी म्हणजे गावात वाहनाची सोय नसल्यामुळं, गावात अन्याय अत्याचार सुरू असल्यामुळं माझी आई पण चिंतानं वारली. माझी आई गेल्या वर्षी. आणि सतत आता बी आम्हाला गावातून 6 किलोमीटर येणं जाणं करावं लागते. निळा ते पिंपरी महिपाल सतत आमच्यावर सुरूच आहे अन्याय, अत्याचार, बहिष्कार. तर आता माझी मागणी आहे, जे कलेक्टर साहेब अरुण डोगरे साहेब होते, चंद्रशेखर मीना साहेब होते SP, त्यानं जे आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला जमीन घेऊन देऊ, पुनर्वसन करू, तर माझं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर माझं पुनर्वसन करण्यात यावं माझ्या 10 कुटुंबाचं. आणि जे आमच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जातं, कोणत्या योजनेपासून वंचित ठेवल्या जातं. आणि आम्हाला जे 4थी पासवर गेल्या अनेक वर्षापासून 4थी पासवर नोकऱ्या होत्या, मात्र ते 4थी पासवर नोकऱ्या नसल्यामुळं आमच्या लेकरांना कुठं कामधंदा लागत नाही. आणि आमच्या लेकरांना कुठं रोज मंजूरला गेलं तर कोणी लावत नाही. मग काम करावं लागते, लोकांच्या मिस्त्रीच्या हाताखाली काम करावं लागते. ते बी दिवसभर काम केलं तर त्याचे पैसे भेटत नाहीत. त्याच्यामुळं कधी आमचे भाऊ ऊसतोडीला जातात. ऊसतोडीला जाऊन पण त्यांना खूप हाल होतात त्या लेकरांचे, पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की कलेक्टर साहेबांनी आम्हाला जमीन, कंधारची जमीन दाखवली होती, ती कंधारची जमीन आम्हाला घेऊन देणे, पुनर्वसन करणे आमच्या 10 कुटुंबाचं, आणि लवकरात लवकर आमच्या लेकरांचा निर्णय लावणे. आणि
आमच्या लेकरांना जे कोणी 9वी 10वी 8वी शिकलेले आहेत त्यांना छोटी मोठी काहीतरी व्यवसाय करायला लावणे, नाहीतर कुठं झाडू मारण्याचा महानगरपालिकेमध्ये कलेक्टर ऑफिसला कुठं बी आमच्या लेकरांना कामावर घेवावे. कुठल्या आपल्या आदिवासी हॉस्टेलला कुठं जागा असतील तिथं आमच्या पारधी समाजाच्या मुलांना घ्यावे. पुनर्वसनाखाली 18 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्या कायद्याप्रमाणे आम्हाला संविधानानं अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि आम्ही संविधानानं अधिकार मागतोय. आम्ही भीक मागत नाही. किती वेळेस आम्ही उपोषण करावं, आंदोलन करावं. आज 9 वर्ष झाले. 2017 पासून आमचं उपोषण आंदोलन चालू आहे. त्याच्यामध्ये एका महिलेचं 3-4 महिन्याचं बाळ मेलं, माझी आई वारली, माझा भाऊ वारला. त्या गावामध्ये सतत आमच्यावर अन्याय अत्याचार चालू आहे. माझा वडील पण आता 2 महिने झालं खूप बेमार होता. त्यांना दवाखान्यात आणण्यासाठी वाहन नव्हतं. आम्हाला ऑटोला 500-500 रुपये भाडं द्यावं लागते. बरं, याच्यानंतर जर शासन प्रशासन याची दखल जर घेण्यात गेली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? तर मी सर अनेक वेळा त्यांना आत्मधनाचा विचारा दिलेला आहे, मात्र तरी पण ते लक्ष देत नाही. मात्र आता मी खरंच आत्मदहन करीन हे मी आज आपले डिप्टी कलेक्टर आंबेकर साहेबांना मी आता स्वतः बोलले, साहेब तुम्ही जर आम्हाला न्याय नाही दिला तर मी हे कलेक्टर ऑफिसवर जाऊन मी खाली उडी मारून मरून जाईन. मी खूप कदरून गेलेले आहे, कारण की माझे भाऊ शिकले सवरलेले असून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले जातात आणि अत्याचार होत आहे आमच्यावर. हे आहे वास्तव. ह्या शिलाताई बोलत होत्या, संविधानिक मूल्ये रुजली पाहिजेत आणि भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय सर्व जाती जमातीला सामाजिक न्यायाचं तत्त्व दिलं त्यानुसारच ह्या देशामध्ये अजूनही विषमता कायम आहे हे याच्याहून दिसून येते. पारधी समाज म्हणजे एखादा कलंकित समाज किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाज आजही त्यांना पाहिलं जातं. अजूनही त्यांना एक आपलेपणाची वागणूक म्हणून आपला माणूस किंवा या देशातला एक नागरिक म्हणून बघितलं पाहिजे. हाच दृष्टिकोन ठेवून शिलाताईनं जे टोकाचं पाऊल उचलणार आहेत तर योग्य वेळी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा ठेवतोय. सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह नांदेड.